राज्यातील शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 1500 रुपयांचा विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, आजची तारीख आहे 26 डिसेंबर 2024। राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 6वा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, आज 26 डिसेंबर सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वाटप होणार आहे आणि हे वाटप शेवटचे वाटप होणार आहे। आज ज्यांना पैसे येणार नाही तर त्यांना डायरेक्ट जानेवारीमध्ये वाटप होणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला ज्या महत्त्वपूर्ण अशा शासनाने पात्रता सांगण्यात आलेल्या होत्या त्या पात्रता तुम्ही केलेल्या आहेत का ते सुद्धा चेक करायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, सकाळपासून भरपूर ताईंनी भरपूर मेसेज केलेले आहेत की सकाळपासून गॅस कनेक्शनचे सोबतच मागील 7,500 रुपये आणि त्यांचा 6वा हप्ता सुद्धा विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु याच्यामध्ये जिल्हे आलेले आहेत, सोबतच काही पात्रता घातलेल्या आहेत, अटी शर्ती सुद्धा घातलेल्या आहेत। त्या जर अटी शर्ती तुम्ही पूर्ण केलेल्या असतील तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच एक लाभ अजून आलेला आहे, तो लाभ सुद्धा बघणार आहोत। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। सोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा 6वा हप्ता सुद्धा विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, कालपासून भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत, परंतु आज शेवटचा दिवस आहे। तर या शेवटच्या दिवशी आज 8 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत 6वा हप्ता विस्तार होत राहणार आहे। तुमच्या सुद्धा खात्यामध्ये हे 100% पैसे येणार आहेत, परंतु काही पात्रता यामध्ये आलेल्या आहेत, काही अटी सुद्धा यामध्ये आलेल्या आहेत। त्या जर अटी अगोदर पूर्ण केलेल्या असतील तर अडचण नाही। तर या ठिकाणी पाहू शकता, हा 1,500 रुपयांचा हप्ता सकाळ सकाळ एका ताईंना आलेला आहे। सोबतच 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे एका ताईंना आलेले होते, कमेंटद्वारे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं, परंतु माझा नंबर घेऊन मेसेजद्वारे सुद्धा पाठवलेला आहे। आपण खात्री करूनच व्हिडिओ बनवत असतो, त्याच्यामुळे आपण तो स्क्रीनशॉट सुद्धा मागून घेतलेला आहे। सोबतच मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये ज्यांना आले नव्हते त्यांना आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। बघा, 26/12/2024 आज त्यांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियाचं होतं, तर त्यांच्या खात्यामध्ये 8:10 हे पैसे आलेले आहे। लगेच आपण त्यांच्याकडून स्क्रीनशॉट मागून घेतलेला आहे। म्हणजे राज्यातील तब्बल 2,34,00,000 बहिणींना आज पैसे विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा, काल फक्त राज्यातील 35,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तार झालेला आहे, परंतु डीबीटी लिमिट ही 35,00,000 असल्यामुळे काल कमीत कमी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले। परंतु राज्याचे बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। बघा, ज्यावेळेस पहिला दिवस होता त्या दिवशी 67 लक्ष इतक्या महिलांना पैसे आले। सोबतच ही तारीख 24 डिसेंबर होती। सोबतच दुसऱ्या दिवशी सुद्धा राज्यातील 35,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 25 डिसेंबर रोजी पैसे आले आणि आज शेवटचा आणि तिसरा दिवस आहे। राज्यातील तब्बल 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता, सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि मागील 7,500 रुपये सुद्धा विस्तार होत आहे। आजची तारीख 26 डिसेंबर आहे। राज्यातील तब्बल 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, त्यांनी काय आदेश दिलेला आहे की उर्वरित बहिणींचा विश्वास उडवू देणार नाही, सरसकट सर्वांना लाभ देणार आहे, परंतु तुमच्याकडून पात्रता सुद्धा चेक केली जाणार आहे, घेतली जाणार आहे, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा, काही माता भगिनींना पैसे आले नाही त्याची कारणे सुद्धा सांगतो। जर त्या पात्रतेमध्ये बसल्या असतील तर तुम्हाला आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत 100% पैसे येणार आहेत। तर बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात की राज्यातील तब्बल 1 कोटी महिलांची आज डीबीटी तयार करण्यात आलेली आहे। तर या डीबीटीच्या आधारावरती तुमच्या सुद्धा खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच याच्यामध्ये प्रमुख 20 जिल्हे आलेले आहेत, टोटल 5 जिल्हे टायटॅनिक जिल्हे आलेले आहेत। म्हणजे या प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये आज 100% पैसे येणार आहेत, परंतु हे जे 5 टायटॅनिक जिल्हे आहेत या 5 टायटॅनिक जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे पैसे येण्याची 90% गॅरंटी देण्यात आलेली आहे। तर बघा, या 5 पात्रता आहेत, तुम्ही जर अगोदर केलेल्या असतील तर तुम्हाला 100% येणार आहेत, परंतु फक्त बघून घ्या की खात्रीशीर आपण या गोष्टी केलेल्या आहेत का, या पात्रतेमध्ये आपण बसलेलो आहोत का। काल आलेल्या या पात्रता आहेत, बघा नवीन पात्रता आहे, त्याच्यामुळे
लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून काहीही उपयोग होणार नाही. तर बघा, शासनाने 5 पात्रता सांगितलेल्या आहेत. त्याच्यामधली पहिली पात्रता बघा, अर्जदार बहिणीचा फॉर्म कमीत कमी 2 महिन्यांपूर्वी पात्र ठरलेला असावा. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत पात्र ठरलेला असावा. तुमचा 31 ऑक्टोबरला जरी पात्र ठरलेला असेल तरी पण तुम्हाला आज पैसे येणार आहेत. परंतु ज्यांचा फॉर्म नोव्हेंबर महिन्यामध्ये पात्र ठरलेला असेल किंवा या चालू डिसेंबर महिन्यामध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत. तर तुम्हाला थेट जानेवारी महिन्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्यांचे पैसे दिले जातील. परंतु आज कोणाला पैसे मिळणार आहेत त्याविषयी पात्रता बघा. फक्त बघून घ्या, केले असतील तर करू नका, परंतु बघून घेणं गरजेचं आहे. बघा, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना अशा सरकारी योजनांचा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुमचा फॉर्म पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाही. ज्यांचा फॉर्म पात्र ठरलेला नसेल ते संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नसतील तर त्यांना आज 100% पैसे विस्तांतरित करण्यात येणार आहे. सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, अर्जदार बहिणीकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे. बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कसलीच अडचण नाही किंवा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा. बघा, काही माता भगिनींचे रेशन कार्ड हरवलेले असतात किंवा त्यांनी रेशन कार्ड काढलेलं नसतं, परंतु शासनाने त्याला एक ऑप्शन म्हणून उत्पन्नाचा दाखला सांगितलेला आहे. त्यांच्याच खात्यामध्ये आज हे पैसे विस्तांतर होणार आहेत. सोबतच चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, अर्जदार बहीण किंवा अर्जदार बहिणीच्या घरातील सदस्य सरकारी नोकरी करत नसावा, सरकारी पेन्शन घेत नसावा किंवा सरकारी टॅक्स भरत नसावा किंवा सरकारी कर्मचारी यामध्ये सहभागी नसावा. म्हणजेच तुम्ही सरकारच्या कोणत्याही योजनेचा किंवा इतर काही गोष्टींमध्ये जर समाविष्ट असाल, जसं की सरकारी नोकरी, सरकारी पेन्शन, सरकारी टॅक्स, सरकारी कर्मचारी, जर तुम्ही यामध्ये समाविष्ट असाल तर तुम्हाला हे पैसे वर्षानुवर्ष दिले जाणार नाहीत आणि 5 वर्ष तुम्हाला या योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे. बघा, सरकारच्या कोणत्याही गोष्टींचा लाभ तुम्ही घेत नसणारे नसावे, म्हणजेच या गोष्टी असतील तरच पैसे येतील. सोबतच शेवटची आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पात्रता बघा, अर्जदार बहिणीकडे किंवा अर्जदार बहिणीच्या घरातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन नसावे. सोबतच 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसू नये आणि पांढरे रेशन कार्ड असू नये, तरच तुम्हाला हे पैसे येतील. परंतु जर याच्या उलट असेल की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे, 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे आणि पांढरे रेशन कार्ड पण तुमच्याकडे आहे तर तुम्हाला हे पैसे येणार नाही. त्याच्यामुळे या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. अन्यथा लाडकी बहीण योजनेमधून तुमचा फॉर्म थेट अपात्र केला जाणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे पैसे सुद्धा दिले जाणार नाहीत. बघा, आज 26 डिसेंबरपासून राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींना सरकारकडून सर्वात मोठे आणि आनंदाचे 3 लाभ सुरू करण्यात आलेले आहेत. आता हे 3 लाभ कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो. तर बघा, पहिला जो लाभ आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, सर्वांना माहिती आहे, परंतु याचे अर्ज उद्यापासून भरण्यास सुरुवात होणार आहे. ज्यांना ज्यांना अर्ज करायचे असतील तर त्यांना उद्यापासून हे अर्ज सुरू करण्यात येणार आहेत. परंतु यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा पात्रता सुद्धा आहेत. बघा, तुम्हाला PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत अर्ज करावा लागणार आहे. ज्यावेळेस तुमचा अर्ज पात्र ठरणार आहे त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये इतकी रक्कम शिलाई खरेदी करण्यासाठी दिली जाणार आहे. तुम्हाला शासनाकडून शिलाई मशीन दिली जाणार नाही तर थेट 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. त्यानंतर तुम्ही शिलाई मशीन खरेदी करायची आहे. सोबतच बहिणींना सरकारकडून 3 लाभ, त्याच्यातला दुसरा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, 2 ते 3 दिवसांपूर्वी राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यातील तब्बल 12 लाख कुटुंबांना घरे देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी वेबसाईट सुद्धा खुली करण्यात आलेली आहे. बघा, घरकुल योजनेअंतर्गत 2 लाख रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये घर बांधण्यासाठी दिली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींना याचा लाभ घेता येणार आहे. त्यांना प्राधान्य देऊन हे लाभ देण्यात येणार आहेत. सोबतच तिसरा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, मोफत पिठाची गिरण. बघा, भरपूर दिवसांपासून कमेंट येत होत्या की दादा, मोफत पिठाची गिरण, शिलाई मशीन अशा ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत तर त्या योजनांचे वेबसाईट, त्यांचे अर्ज कधी सुरू होणार आहे. तर बघा महिलांनो, महिला व बालविकास विभागाकडून 20,000 रुपये इतकी रक्कम मोफत पिठाची गिरण या योजनेसाठी दिले जाणार आहे. त्यानंतर तुम्ही पिठाची गिरण खरेदी करायची आहे. परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा सांगण्यात आलेली आहे. फक्त महाराष्ट्र राज्यातील बहिणींना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. आता सरकारने
3 लाभ देण्याचं घोषित केलेलं आहे आणि सरकार 100% देणार पण आहे। परंतु 3 कामे सुद्धा करणं गरजेचं आहे। जर तुम्ही केलेली असतील तर फक्त चेक करा की 100% आपण ही कामे केले आहेत का, त्याच्यानंतरच तुम्हाला हे लाभ दिले जाणार आहेत। सोबतच 6वा हप्ता आणि वर्षानुवर्ष लाडकी बहीण योजना 5 वर्षांसाठी सुरूच राहणार आहे। आता जे पहिलं काम आहे तर ते सर्वांनी केलेलं असावं, परंतु ज्यांनी केलं नसेल तर त्यांनी आता लगेच जाऊन करायचं आहे। आज दिवसभर तुम्ही निवांत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करायची आहेत, अन्यथा डीबीटी संपली, पैसे येणार नाहीत। परत कमेंट करून असं विचारू नका की दादा आम्हाला पैसे नाही आले, त्याच्यामुळे या गोष्टींकडे लगेच लक्ष द्या, अगदी झटपट सांगतो। तर बघा, पहिलं काम आहे की आपलं आधार कार्ड बँकेला लिंक करणं। आता तुम्ही केलं असेल तर तुमचं पहिलं काम 100% झालेलं आहे। आता दुसरं काम महत्त्वाचं आहे। बघा, दुसरं काम काय करायचं आहे की आपल्याला बँकेत जायचं आहे किंवा जिथून आपण फॉर्म भरलेला आहे तिथं जाऊन काय म्हणायचं आहे की आमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का ते दाखवा। बघा, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बी डन, या ठिकाणी तुमची बँक सुद्धा दाखवली पाहिजे, तरच तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाही। त्याच्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। बघा, काय करायचं आहे, घरच्या घरी जरी करणार असाल तर माय आधार ही सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावरती जायचं आहे आणि आपला 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे। सोबतच जो आधार नंबर आपल्या मोबाईल नंबरला लिंक आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP टाकून त्या ठिकाणी बँकिंग हा ऑप्शन निवडायचा आहे। बँकिंग ऑप्शन निवडल्यानंतर आपली बँक डीबीटी ॲक्टिव्ह आहे का ते सुद्धा त्या ठिकाणी दिसून जाणार आहे। ज्यांना ॲक्टिव्ह दिसत नसेल, डिॲक्टिव्ह दिसत असेल तर त्यांना आज पैसे येणार नाही, त्याच्यामुळे या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। सोबतच आजचे जे प्रमुख 20 जिल्हे आहेत तर ते 20 जिल्हे सुद्धा आलेले आहेत आणि याच्यामध्ये 5 जिल्हे हायलाईट सांगण्यात आलेले आहे, म्हणजे सरासरी 20 जिल्ह्यांमध्ये फिक्स पैसे येणार आहेत, परंतु अजून 5 जिल्हे आलेले आहेत, त्याच्यामध्ये आले तर येऊ शकतात, अन्यथा त्या जिल्ह्यांमध्ये उद्या सुद्धा हे पैसे येणार नाही। त्याच्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्या। अजून तुम्हाला एक सर्वात मोठा लाभ आलेला आहे तो सुद्धा सांगणार आहे। याच्यामधला पहिला जिल्हा आहे परभणी, दुसरा जिल्हा आहे रत्नागिरी, रायगड आहे, सातारा आहे, सांगली आहे, सोबतच सोलापूर आहे, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, टोटल मिळून या 10 जिल्ह्यांमध्ये आज 100% पैसे येणार आहे। सोबतच 11वा जिल्हा आहे कोल्हापूर, लातूर, मुंबई, सोबतच नागपूर आहे, नाशिक आहे, असे मिळून हे 15 जिल्हे झाले। तर या 15 जिल्ह्यांमध्ये आज 100% पैसे येणार आहेत आणि जे फिक्स 5 जिल्हे आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, आता याचं नाव चेंज झालेलं आहे। सोबतच औरंगाबाद, त्याचं सुद्धा नाव चेंज झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगर, या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे येणार आहे। सोबतच 18वा जिल्हा आहे बुलढाणा, सोबतच भंडारा आहे आणि शेवटचा जिल्हा चंद्रपूर आहे। या जिल्ह्यांमध्ये 100% पैसे येणार आहेत। परंतु अजून जे टायटॅनिक म्हणजे 90% गॅरंटी असलेले जे अजून 5 जिल्हे आलेले आहेत त्या 5 जिल्ह्यांची सुद्धा नावे आलेले आहेत। त्याच्यामधला पहिला टायटॅनिक जिल्हा आहे धुळे, सोबतच गडचिरोली आहे, गोंदिया आहे, हिंगोली आहे आणि शेवटचा म्हणजे पुणे सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर बघा, तुम्ही जर पुण्यामधून फॉर्म भरलेला असेल, हिंगोलीमधून, गोंदियामधून, गडचिरोलीमधून आणि धुळ्यामधून, तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असं एक काम आहे आणि बाकीच्या 20 जिल्ह्यांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असं काम आहे, त्यानंतरच हे पैसे विस्तांतर होणार आहे। तर बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हेल्पलाईन सेवा सुरू केलेली आहे। सरकारचा हेल्पलाईन नंबर 9861717171 या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। बघा, तुम्हाला दुसरा कोणताही मेसेज करायचा नाही, कॉल सुद्धा करायचा नाही, फक्त व्हॉट्सअपवरून मेसेज करायचा आहे। त्या ठिकाणी काय लिहायचं आहे, तुमचं नाव पूर्ण लिहायचं आहे, सोबतच तुमचा फॉर्म पात्र ठरलेला आहे आणि तिसरं म्हणजे तुम्हाला कोणत्या महिन्याचे पैसे आले नाहीत, गॅस कनेक्शनचे असतील, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता असेल किंवा इतर लाभ आलेले नसतील तर 100% तुम्ही सुद्धा कॉल करायचा आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होत आहे। सरकारकडून सुद्धा 3 गिफ्ट दिले जाणार आहेत, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला 3 गिफ्ट दिले जाणार आहेत, कारण आपल्या चॅनलवरती 100K पूर्ण होत आलेले आहेत। त्याच्यामुळे आपण 3 शिलाई मशीन राज्यातील महिलांना देणार आहोत। याच्यासाठी तुम्हाला काही अटी घातलेल्या आहेत। एक तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एक चांगली कमेंट व्हिडिओच्या खाली करायची आहे। त्यानंतर तुम्हाला हे पोस्टाने शिलाई मशीन वाटप केले जाणार आहे, परंतु याच्यामधून फक्त
3च बहिणींना शिलाई मशीन दिली जाणार आहे। आता याच्यामध्ये कसं निवड करणार आहोत ते सुद्धा सांगतो बघा। पहिलं म्हणजे तुम्ही जी कमेंट केलेली आहे त्या कमेंटला सर्वात जास्त ज्यांना लाईक येतील त्यांना पहिली शिलाई मशीन, त्याच्याच पुढे दुसऱ्या कमेंटला थोड्याशा कमी लाईक आणि तिसऱ्या कमेंटला त्याच्यापेक्षा थोड्याशा कमी लाईक असतील तर त्यांना हे गिफ्ट दिले जाणार आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या बहिणींपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।